मुलाखतीत सांगितलं की 1999लाच उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री बनायचं होतं. तुमच्याकडे काही माहिती होती का? कारण तुम्ही मागील अनेक वर्षांपासून त्यांच्यासोबत काम करताय. त्या काळातही तसं झालं होतं. 95ची जी आमची सत्ता आली होती ती सत्ता त्या टायमाला प्रमोद महाजन असतील, माननीय हिंदू सम्राट बाळासाहेब ठाकरे असतील, यांचं जे काही एकमेकाबद्दलचं नातं होतं ती 95ची सत्ताही चालली. परंतु 99ची सत्ता येत असताना आपल्या हाती येते, आपल्या जवळ येते, परंतु आता मुख्यमंत्री कोण या फक्त आणि फक्त वादामुळं आलेली सत्ता. जे कमी पडत होते ते आमदार, अनेक आमदार त्यांना जॉईन झाले होते, अनेक आमदार, आम्ही तुमच्या बरोबर आहोत. परंतु ती सत्तेची खुर्ची इतर ठिकाणी जाते. कदाचित गोपीनाथ मुंडे मुख्यमंत्री झाले असते हे त्यांना सुद्धा त्या काळी सहन झालं नव्हतं. आणि सर्वांनी सांगितलं होतं तुम्ही गोपीनाथ मुंडेंना मुख्यमंत्री करा, आम्ही तुमच्या बरोबर आहोत. हे सगळं अख्ख्या महाराष्ट्राला माहिती, उभ्या महाराष्ट्राला माहिती. परंतु त्यावेळेला सुद्धा यांच्या मनामध्ये मुख्यमंत्री आपण झालं पाहिजे ही लालसा होते आणि शिवसेना प्रमुखाचा या गोष्टीला विरोध होता. तुमचं म्हणणं आहे की गोपीनाथ मुंडे मुख्यमंत्री होते, त्याला कुठेतरी आतून विरोध होता? नक्की होता. हे जे अपक्षाची जुळवाजुळव केली ना ती गोपीनाथ मुंडे साहेबांनी केली होती त्या टायमाला.